हाय नमस्कार एव्हरीबडी. राधाच काळ पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज पण केस विचारले नाही ते मी तर आज निघाली बघा स्वातीला घेऊन शेंगाच्या रानात. किती वाजल्या? 8 वाजले. हो का, स्वातीनं चुलीवर स्वयंपाक ही केलाय. अजून काय आमच्या लेकरा बाळांच्या झोपी झालेल्या नाही त्या. यायचं का? चला की आता छोकलीचा बाप येणार आहे माघारी, मग ये त्यांच्या संग. हाय तर चला. चला 8 वाजले. आता चला. एक वज घेऊन येता येता या त्या काल त्या ह्यांना आणलं. हा देते की काल एक जण आणलं की आणलं का नाही? शेजारचा होता म्हणून विचारून आणल्यावर काय शिरडा बांधून आणले ते. कारण बऱ्याच बाया नाहीत आज बऱ्याच बाया नाहीत घेतल्या म्हणलं. आज कोण नाही गेलं म्हणते ते. कारण ती पोरगी आली, ती पोरीला म्हणलं तुझी मम्मी गेली का शेंगाला? ती म्हणली नाही आहो गेली. मग चला की त्यांच्या बदलीत. बरं छोकलीचा बाप येईन माघारी, मग या त्यांच्या संग. ते तळवड कुठे आहे? ते पोत गाडीत तशीच आहेत का ते? हे पिशव्या आहेत ना. चल ती पाटी ठेवतात. ही कुणाची पाटी आहे? ही पाटी द्यायची त्यांची. राधे भाऊजी आलं तर पूर लागतं. नाही तोडू लागत, ठेवतात. नाही नाही ती पाटीच ठेवू तशीच. चला का आता काय करताय? दिमागी हो का, आज मोठी पाटी घेतली. आता आम्ही गाडीवर जाणार आहे, पण दोघीला गाडीवर बसायला येईल कसं होते? नाहीतर मी किती वेळ हातात डोकं आपलं नाही शेणा. काय झालंय? मॅड झालं काय सगळं? तर निघालोय आता आम्ही दोघी जण शेंगाला. काल मी आणल्या पाठीभर शेंगा, तुम्ही बघितलेच की शेंगा ना वाटून घेतलेल्या. आज बी मी भाकर घेतली, पण भाकरीवर आज जरा वेगळं घेतलं या. काल नुसते तेल चटणी होती, आज जरा शेंगदाण्याचा कूट टाकलाय त्यात. मग गार पाण्यानंच केली आंघोळ. लय ताटली होती बापरे, लय काय सुचतच नव्हतं मला. तिथं ठेवल्या बघा पाट्या. कावी गेली, ते कावीच म्हणते. स्वाती गेली दुकानला, इकडून कारभार आलं गाडी घेऊन. हा ते दुकानाला गेली. काल ट्रॅक्टर यायचा होता अजून इथं बाया न्यायला. म्हणलं ट्रॅक्टरचं ना आपला मेळ नाही बसायचा. काल हुडकत गेलो, आज हाय माहीत. आताशी शॅम्पूच्या पुड्या चालवल्या, त्या कावा व्हायच्या आंघोळ्या आणि कावा व्हायच्या शेंगा. आता आंघोळ करायची, मग शेंगाला यायची. आंघोळ करून शेंगाला येता वय? शॅम्पूनच आंघोळ करायची वाटतं आज. किती दिवस आंघोळ केली नव्हती एवढ्या शॅम्पूच्या पुड्या चालवल्या त्या? वर्षाच्या मग लय झाल्या. 365 पुड्या लागतेल्या. तुम्ही तर उठूच वाटलं ना. काल बघितलं नव्हतं वय कुबड्या म्हातारीवानी झालतं मला. रात्री गोळी खाऊन झोपली, लय पाय हात दुखत होतं. कमर तर नुसते असा आकडाच झाला होता नुसता. तरी याला उपटलं नाही, तर बसून नुसत्या तोडल्या त्या. चला की शेंगाला. काढलाय की काढलाय. स्वाती दुकानला गेली. आता दोघींना येईल का बसायला? रोड तर लय एवढूसा. ते नमूच्या मम्मीला यायचंय, ती म्हणली गावात अगोदर घेऊन येते. शेंगाला काय? हा यायचं का? चला की शेंगाला. चला 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 चला.
दुपारा जाऊन कवा कवा आहे ना 100 रुपया महिना ठेवा तिथं मग काय माणसाने. तसं होतं गाव की. सांगायला नाही काय आता इडवा जायचं म्हणजे म्हणून होय चालली जाऊ द्या घरी तर बसून काय करावं तेवढं घेतेला खायापुरत्या लय थोडं घेते का? तेवढेच खाया करते ते घरी बसून नाही घेत. कोणाच्या ही 1000 अरे, हा. या इला बी तर काय म्हणता भाऊजी शेंगा तोडायला ह्याला उपटून मग काल उपटून दिलं की त्यांना काल तोडा म्हणलं तर म्हणलं मला लय बाबा कसं तरी झालं या नुसतं उपटून मग तो उपटते. आणि तो बसतात नाही म्हणतं पण एक शेंगा अशी तोडत नाही तोडलेल्या खात्यात थोडं आपलं आपलं पाच झालं हा, मग तसं करायचं आपापलं. आपलं करायचं बरं आपापलं तोडायचं आपापल्या कालवनात आपल्या शेंगा वापरायच्या आणि आपापल्याच भाजून खायच्या आपण आपलं हसायला लागली हो. कोणची माणसं का हसायला लागले ते ते आता गेलं नाही तर मुकरणाला. तिथं म्हणजे आता असतं वेळ द्या दुपारा जाऊन कवा शेंगा व्हायच्या तुमच्या पाटच जावं लागतंय सकाळी 6 पाटा वाजता जावं लागतंय टाइमपास जातोय होय तेव्हा शेंगा किती आल्या दिवस जायचं जातो का नाही दिवस तर जातोय सकाळी मग काल काय 7 दिवस वाजता घालून काय गेलेलो उपयोगाचं आहे का काय 7 वाजता गेलो आणि तुम्हाला सांगते यायला आम्हाला 5 वाजून गेलत्या 5:30-6 वाजत आलत्या पण दिवस कसा गेला कळत नाही आणि घरी तुम्हाला घरी सांगते दिवस जात 12 नाही. वाजता त्या आणि हिरबळ मुंग्या चावत्या त्या हवा बी कुठं लाग ना दारात एक झाड होतं ती बी तोडून उपटून टाकलं या आणि कुठं जायचं हिंडाय फिराय बसायला कवाच्या काळी गेली शेंगाला ती रातभर मडात ताटल्यावर ताटली या. आज नव्हतं जायचं माझं पण प्लॅनिंग पण स्वाती म्हणली चला ताय मग म्हणलं तिला वाईट वाटन म्हणून की बघा मी चला म्हणते तर आज ताई नाही तर घे मग चला मग इथंच 9 वाजल्या. चल पाण्याची बाटली घेतली त्या ही पाठी कोणाची आहे वा? असू द्या भाऊजी तोडते ते म्हणल्यावर चला घ्या. दे माझ्या डोक्यावर पाण्याच्या बाटलीनं पाठी म्हातारे द्यायचे. देऊन टाका मग गेला असेल ते. असेल की घरी. आता गाडी द्यायला जाऊ तर करूच तर येऊ. तुम्हाला दोघाला 2 लाख होती तोडायला. आहो ही कशाचं तोडताय भाऊजी नाही तोडत एकच पाठी तोडायची. दे. पाटी देते, कशाला घर काढ एकाने पिशवी तोडायची आणि एकाने बाजारच्या पिशव्याने दोघीवर ठेवली होती. नाही त्यांची पाठी तशीच आहे शेंगा बाजारात. बघ बाय कसला आरोप आहे तर चुलीवर पाठी ठेवली होती का नाही भाऊजी म्हातारीला म्हणतात जा शेंगाला आज ना का काका तुम्ही शेंगाला नाही वय हा बघितलं त्या काकाला एक हात नाही तरी पण शेंगाचं यल उपटलं त्यांना म्हातारीला शेंगा तोडून दिल्या ते यल उपटून दिलं तोडू लागल्या आता कसं काय करावं चल म्हणतात आणि तिथंच खायते अजून आता एक म्हणलं होतं की मग धरावं पाठी 100 वेळा बाया ती पाठी ठेवायची आणि उतरवायची झालंय बसू इकडे पाय टाकून चौका त्या दुकानापासून आम्हाला हकलून लावलं कारभार नाही त्या तिकडं जा की म्हणलं तिथं कशाला आलाव बसायला स्वातीला एवढी मोठी बाटली भाऊजीनं दिल्या त्या आम्हाला दोघीला 2 बाटल्या आ तुमच्या भटीला का तुमच्या भटीवर यायचं मला पण थांबा आता शेंगाला चालली या चाललोय इकडं कुठं तरी मला नाही माहिती वांगीला चाललोय आता मी कसं सांगू आता आम्ही गाडीवर जातोय कालपासून काय देते ती आता आमच्या जीवाला देते तीच झालं या तर जाऊ का गाडी गेली आमची पुढं त्यांना लयच हाऊस आहे त्यांची भटी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवावं आणि काय तिथं रेंज बी नाही बघा रेंज नाही काय नाही